आज मी तुमच्याकरता घेऊन आली अष्टमी नवमीला बनतात तसे किंवा भंडाऱ्यामध्ये मिळतात तसे लाल चण्यांची रेसिपी। नवरात्रीमध्ये हे मसाला चणे देवीच्या नैवेद्य करता दाखवतात, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चण्यांना बऱ्याचदा मसाला चिकटत नाही। तर त्यावर मी आज एक सिक्रेट टिप व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्ण बघायचा आहे। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1.5 कप चणे घेतलेत। आता 1.5 कप चण्यांना इथे मी 2 ते 2.5 कप पाणी घालून घेणार आहे। आता आपलं पाणी घालून झालेलं आहे, हे मी गरम पाणी करून घेतलेले आहे। त्यानंतर इथे मी घालणार आहे अद्रकचे काप, त्याचबरोबर तेजपत्ता। अद्रकचे काप आणि तेजपत्त्याने जे उकडतात ना आपले चणे, तेव्हा छान असा मस्त फ्लेवर येतो। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मीठ चवीपुरतं। आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे तूप। आपले अष्टमी प्रसाद नैवेद्याचं चणे आहेत त्याच्याकरता इथे मी घालते तूप। आणि तुपाने काय होतं ना, पाणी जे आहे ना ते वरती नाही येत कुकरमधून। तर आता हे सर्व आपल्याला असं छान मस्त मिक्स करून घ्यायचंय। आता झाकण लावून आपण याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊयात। आता आपले चणे शिजत आहेत तोपर्यंत एक मसाला तयार करून घेऊया। त्याकरता इथे मी घेतला आहे धणा जिरा पावडर, काश्मीरी मिरची पावडर, त्याचबरोबर हळद, आमचूर पावडर, चना मसाला पावडर आणि काळी मिरी पावडर, गरम मसाला पावडर। सर्वात पहिले आपल्याला हे सर्व मसाले असे छान मस्त एकत्र करून घ्यायचे। हे बघा, आता आपला मसाला छान असा मस्त एकत्र झालाय। आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचंय। पहिले आपण थोडंसं पाणी घालून हे सर्व मसाल्यांची चांगली अशी पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे। फोडणी करता इथे मी घेतली एक कढई। कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, तुम्ही इकडे तूप पण वापरू शकता। त्यात जिरं टाकून घेते। जिरं छान तडतडू द्यायचंय। त्याचबरोबर त्याच्यामध्ये घालते हिरवी मिरची, छान अशी मस्त परतवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे भिजवलेले मसाले। तर मी हे सर्व मसाले याच्यामध्ये टाकून घेते। आता हे मसाले आपल्याला स्लो गॅसवरती असे मस्त भाजून घ्यायचे। आता पाण्यामधले मसाले कसे भाजायचे, तर याचं तेल जे आहे ना ते वरती आलं पाहिजे आणि आपला मसाला आहे ना असा मस्त घट्टसर झाला पाहिजे। हे बघा, आता मी असं कंटिन्यू असं याला परतवत राहणार आहे। हे बघा आपला मसाला जो आहे तो मस्त घट्ट झालेला आहे आणि मसाल्याने तेल पण सोडलेलं आहे। तर आता अजून भाजायचे नाहीत, अजून जर भाजले तर आपला मसाला जळू शकतो। आता याच्यामध्ये आपण घालून घेऊयात चण्यांचं बॅटर, त्याच्याबरोबर हे पाणी पण ऍड करायचं। आता हे सर्व आपल्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचंय आणि हे पाणी थोडंसं घट्ट झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे असं गॅसवर शिजू द्यायचंय। त्याचबरोबर मी याच्यामध्ये घालते उपवासाचं काळं मीठ, थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं आपलं साधं मीठ। तुम्ही पूर्ण काळं मीठ यूज केलं तरी सुद्धा चालेल। आता हे सर्व आपण असं मस्त मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला मसाला असा मस्त थिक होईपर्यंत छान शिजू द्यायचंय। हे बघा आपले चणे जे आहेत ते केवढे छान असे मस्त शिजायला लागलेत। आता हे आपल्याला असे कंटिन्यू हलवत राहायचे। हे बघा अशा प्रकारे आता तुम्ही टेक्स्चर आणि कलर बघू शकता केवढा मस्त आलाय। आता हे असं कंटिन्यू हलवल्याच्या नंतर मी आता हे कढई जी आहे ती साईडला काढून घेणार आहे। आता हे जे पाणी आहे ना, हा आपला मसाला आहे ना आपल्या चण्यांना चिकटायला पाहिजे, त्याच्याकरता ना इथे मी तुम्हाला सिक्रेट टिप सांगणार आहे। आता एका छोट्या पॅन मध्ये इथे मी घेतलं आहे तूप। हे तूप छान गरम होऊ द्यायचंय आपल्याला। हे तूप छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचंय काश्मीरी लाल मिरची पावडर। ही छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला ह्या चण्यांवरती असं छान सोडून घ्यायचंय। हे केल्याने काय होतं ना, आपले मसाले आहेत ना ते चण्यांना चिकटतात। हे बघा असं मस्त मसालेदार वाटतं आपले चणे।
आता हे तुम्हाला कंटिन्यू असं परतवत राहायचंय जोपर्यंत आपले मसाले जे आहेत ना ते थिक होत नाही. हे बघा आता आपले परफेक्ट मसाला चणे जे आहेत ना ते मस्त रेडी झालेले आहेत आणि मसाला पण चण्यांबरोबर केवढा छान लागलेला आहे तुम्ही बघू शकता. आता मी इथे ना गॅस बंद करून घेते आणि हा एवढंसं पाणी आहे ना हे राहू देते, नाहीतर मग आपल्या पुरीबरोबर खायला एकदम सुकं सुकं लागेल. तर आता मी एका बाउलमध्ये काढून छान सर्व करून देते. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.